पिंकीच्या घरी गेल्या वाटते. हो, पिंकीच्या घरी गेल्या असतील. काय तो म्हणे ना, मंजुरी विचारलं ना मी, तर म्हणे मी रात्रभर राहतो. उद्या जातील मग. आता काय मी काय करत. हा, आता नंदच्या घरी राहीन. ती करीन ना जेवण खावण. आता आली एवढी भाऊजाई आली, भाऊ आला, आई आली तिची, तर जेवण करणार. हो, आता करतील. बरं मी काय म्हणतो शिटू, हे पाय आता झालं सगळं. आम्ही मग घरून येतो. हो काकू या. हो, आणि संध्याकाळी लवकर या बरं, स्वयंपाकाली जेवायली ना. मा आता बस झालं ना जेवण. हा, आता करू ना आम्ही आमच्या घरी. 8 दिवस झाले तोच घरी चालू आहे. हा, एका बरी पाहुणे घेऊन या कोणी काही, तर आम्हाला आवाज दे ना, मी येतो ना करू लागेले. ज्या खायले कायले हो, थोडा खर्च होऊन राहिला का. बाप्पा, म्हणजे आता जेवण खावणच आहे का. एवढं का माणसं लागले का काकू. काही बी काही नाही. संध्याकाळी लवकर या जा आणि लगे करा आणि जेवा. कुठं काय करून राहिली, तुम्हीच करा आणि तुम्हीच जेवा आणि मला घाला. कऱ्या सवऱ्याचं काही नाही हो बाई, पण म्हणलं आता करतो आता आम्ही घरी. मग म्हणणार नाही म्हणे. साजरं नाही वाटत तर होती आणि जेव्हा. हा, आता शांताबाईची तब्येत साजरी झाली ना आता, तर म्हटलं आता येणं जाणं करतोय का पुरे, असं नको म्हणू. काही पाहुणे आले, काही करायचं काम पडलं तर कोणाला आवाय, इमलीले मले, आम्ही असले घरी आम्ही येतोच. जेव्हा खायचं राहू दे आता, बस झाला. आता करतो आम्ही संध्याकाळी आमच्या घरी. नाही या. काय लय मी कोणतं पाहुणचारा करून राहिली. हा, संध्याकाळी वाटलं तर भाकरी करू, भाकरी आणि बेसन, तरी या जेवायला मजा येते सगळेजण. हात आई व काय हो पिंके, आई मला 200 रुपये पाहिजेत, मला नोटबुक आणायला लागते. काय माय बाई, या पोरीची तर बाई गेला पैशाचं तर झाडच पाहिजे. आता नाहीत माझं 200 रुपये, मग दिन अशीच म्हणतो तू. 4 दिवस झाले दे ना, मला नोटबुक आणायला लागतात ना. बरं आई जोड नसतील आल्या पिंके, थांब मी देतो. 200 रुपये पाहिजेत का, नोटबुकच आणायचे ना. हो ना वहिनी, नोटबुकच आणायला लागतात ना. मग आई देऊनच नाही राहिली, 2-3 दिवस झाले मागून राहिली, तर मग देतो करते. अवं चिल्लर नाही ना माझ्याजवळ, मी देतो ना. थांब तू, मी देतो. पिंकी 2 दिवस थांबता येत नाही का. अहो आई, मला नोटबुक पाहिजेत ना. माझ्या नोटबुक भरला ते काका हे आहे का, मी का दुसरं मागून राहिली काही. देतात ना मग सुटू वहिनी पैसे, तू आज देऊन देतो त्याचे. याला सांग ना, याला येतच नाही का रे, काही येत नाही का रे तुले. मी शिकव म्हण, ए बी टी डी म्हण. आता कसं आहे हा. अरे लहान आहे ना तो, त्याला येत नाही ते. तू शाळेत जात. हा प्रणव, तू शाळेत जाते की नाही म्हणून तुला येते, तू शाळेत थोडी जाते. आता हा शाळेत जात नाही, तू लहान आहे ना रे, म्हणून तुला येत नाही रे श्यामा. तू शाळेत जात नाही ना, शाळेत जावं लागते, अभ्यास करावं लागते, होमवर्क करावं लागते, मग येत असते. मला काय कसं येते, ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल एम. अरे बापरे, म्हशीला दम लागला. हा चाल ना रे प्रणव, झोप ना. झोपायला आता मग मी झोपतो. आता नाही झोपाय आई, याला काहीच येत नाही. माय बाई, त्याला एबीसीडी शिकवणं चालू आहे, मला काही येत नाही. पापा मला लागला शिकवणारा. तू तरी जातो का शाळेत. हा, तर शाळेत जाणं जीवावर येते, त्याला मोठा शिकवते. शांतबाई, तुम्ही अंग टाका ना, कुठलं बसेल राहता. मी बसतो या लेकराजवळ आता. नाही वहिनी, काय अंग टाकायचं काय का, माझे आले नाहीत कोणी. माय काय म्हणतात आता आम्ही घरी करतो म्हणतात, किती दिवस त्या घरी जेव्हा सांग. नाही त्या तिच्या ना, मग काय होऊन राहिलं आता काका, लय पूर्ण पाहुणचार चालू आहेत का. शेटू नाही म्हणलं त्याले, पण मग आता येते त्या मीनाबाई म्हणत लागे, त्या मनकरणाबाई करतो मग आम्ही येतो मग दुपारचं बसायले. वावरात काही गेले नाही त्या कोणी ना. माय 8 दिवस झाले घरीच आहेत, म्हणला मलेच त्याले की वावरात जा, होके पडतात नवनी, मजुऱ्या आहेत. हा, आता हंगाम चालू आहे, आता मजुऱ्या कमवा लागतात. मासाठी घरीच आहेत. आता आल्या की म्हणेन की आता नेमा घरी जा, आता मजुऱ्या कमवा. मजुऱ्यावर पोट आहे. मीनाच्या घरी, इमलीच्या घरी मजुरायचं हे आहे. मन करण्याचं बरं आहे, जरा गेली नाही गेली तर काही फरक नाही पडत. मीनाच्या घरी, इमलीच्या घरी जाच लागतं जसं, पण त्या माच्यानं दिवस झाले घरी आहेत त्या. आणि सांगा आता हंगाम गी चालू आहे, त्याला म्हणायला गेलं वावरात जात जा, आता बस झालं होती येणं.
मला तर काय चांगली तब्येत आहे. हो ना माय बाई शांताबाई, लयच साजऱ्या बाया आहेत तुमच्या गावातल्या. साजऱ्या ना व, खरं ना. मी तशा बाया पाहिल्याच नाहीत. काही म्हणा, इतकं माय बाई किती जिव्हाळ्यानं करतात किती मन म्हणजे स्वतःच्या घरच्या हक्कच. उन्हाळीत कपडा पडेल असला की धुवून टाकीन. लगे काही ना हो माय बाई, लस घरच्या सारखंच. खरं ना शांताबाई, नशीबवान हा बाई तुम्ही. अशा शेजारी तुम्हाला इतके चांगले भेटले. लस नशीबवान हा. लाख नशीब साजरा आहे मा त्या बाबतीत. हो. म्हटलं बरं बहिणी असं नका म्हणू. माल्याच घरी बघ आता समजा काही तिथं शांताबाईच्याच घरी करत असते. कोणाच्याही घरी आम्ही असंच करतो. कोणाच्याही घरी सुखात दुखात असंच धावून जातो. आणि चुली लोक वापर आहे, असं नाही की बापा जाण उचलल्यासारखं. तसं चुली जोड, हातानंच घेणं हातानंच करणं असंच आहे सगळ्याच. काय बाई आज कोणत्या चपला नाही दारात, पाहुणे नाही वाटते आज. आते बाई आल्या हो. या पाहुणे नाहीत आले आज. हो आजचा दिवस खाली नाही तर माझ्या पाहुणेवर पण चालूच आहेत बाई. हो ना, तेच म्हणलं आता चपला पाहिले म्हटलं कोण नाही वाटते. मग येऊन राहील ती मी म्हटलं जाऊ दे बाई कोणी पाहुणे असतील मग काय आले. माझ्या आते बाई मग पाहुणे असले तर काय लय काय काय हे ते का काऊन ना आल्या काही बिन घरी का आलेल्या. घरी काय तलाच राहू का माय. आंटीच झाले ना अति जाऊ ना. मग आता घर उघडलं जर झालं हे केलं ह्या पट्ट्या तरी जात जात घरी येत घर जात त्याच्या घरचं करून येत. मी गेलीच नाही. साखळीच उघडली नाही दाराची, गेली नाही. अतिच जेवण अतिच अंग दोन अतिच निजो गेली. मग काय होऊन राहिला ते बाई. लय दिली माय तुम्ही माशी टुले. नाही तर एकला करत होती. नाही केला हो बाई शांते धंदा का आले खोटं सांगू. त्याच करत इमली मीना मनकरणा आष्टू हे पुष्पा ह्याच करत हो. माय धंदा धंदा गिंदा नाही केला माय बाई. मी बसून खाऊ फक्त. ती पाहिजे ना माय बाई. को सांगे सोरेली पाहिजे ना म्हातारा माणूस. माय भाऊ आली. म्हटलं बाबड्याची आई, मी वावरातून चक्कर मारून येतो. हो ये ना, जा ना वावरात. नाही तर काय तर जा. तुला चांगलं आहे ना सगळं. आता दिनू जायला ऑफिसात, मी नाही घरी. करशील बघ. नाही जी काही बी. आता का मा का मस्त जेवली मी साजरं. मला काही नाही होत. जा तुम्ही वावरात जा. देनू ऑफिसात गेला तर मग काय झालं सांगून गेला मला. तो बोलून गेला सकाळी मा संग म्हणे आई आज ऑफिसात जातो मला जाय. हो बघली ट्युशनले मी धाडलं म्हटलं जाय आता ट्युशनले जाय हे कर. घरीच आहेत निरा अभ्यासाचा पत्ता नाही का नाही. तुम्ही जा आता वावरात. मग काय तर कामाधंदा लागा जराशे का मला धरून बसता का. मग तुले नाही धरून बसावतो. तू जाता पुरात वाहून. हा म्हणून धरून बसा लागते. का म्हण इथे तो बाप घरी आला ना. काय ग आजी, पप्पा म्हण बाबा म्हण. हा म्हणलं नको शिकू. कुठे गेला तो बाप. अहो आई आले वाटते. काय आई. काय करू आलता. मला दिसला घरात आला तर बरं म्हटलं का रे हे गाडी खराब झाली. गाडी काय खराब झाली. गाडी तशी तशीच आहे. काय जशी तशी आहे बाय बाय. 8 दिवस झाले निरा त्या शांती होती ते गाडी फिरून राहिली. हा दवाखान्यात न्यावं असलं की तुझीच गाडी, दवाखान्यात आणायचं असलं की तुझीच गाडी, तिला शोधायला जायला तुझीच गाडी, तिला आणायला जायला तुझीच गाडी. काऊन त्या मंग्याच्या गाडीला काय निंब लोणचं लावलं का. आई त्याच्या गाडीचं काम करायला लागते. आता ते या धामधुमीत तू कुठं गाडीचं काम करत बसील. म्हणून मग माझी गाडी नेली. ते शांतीचं घर शकत नाही. आत्ताच त्याच्या गाडीचं काम निघालं काही. मग काम करायला का 15 घंटे लागतात काय. आई काम करायला 15 घंटे लागत नाहीत, पण टाइम पाहिजे ना. आणि कोणावर कोणता टाइम केस ठरवत नाही ना. तो कुठे लग्नाला जायचं होते महिना मग त्यानं गाडी नाही नेली असं आहे का. अचानक घडलं ना जे काय आहे ते. बरं आपली गाडी नेली तर आपली गाडी झिंजली का. गाडी नाही झिंजली. पेट्रोल पाण्यावर चालली का गाडी. पेट्रोल डिझेल किती महाग झालं. काय दिलं त्या दिन्यानं. आली अवकादवर. हलकटाची अवकाद हलकटापर्यंत पुरते. आई आता सांगा खरंच तिच्यावर एवढा टाइम जोडून का पेट्रोलचे पैसे घेता का.
बाय 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 अंबानी घरातली औलाद निघाली वाटते बाहेर. पेट्रोलचे पैसे घेता का म्हणजे फुकट आहे काय? पेट्रोल पंपावाला तो सोयरा काय फुकट टाकते का गाडीत पेट्रोल? पेट्रोल पंपावाला नाही मला सोयरा, माणुसकी आहे अंगात म्हणून म्हटलं. बल्ली गेली तू माणुसकी तू आजोळच ठेव. चाली मोठी माणुसकी सासूली एक कप चहा नाही करून दिला आणि लोकांच्या भोवती भल्ली ती तिची माणुसकी उभारून. सासू त्या लायकीची पाहिजे चहा करून द्यायच्या. हात मोडले का सासूची त्यानं म्हणा डागंज करून दे चहा करून द्या लागते दिले. काय म्हणलं तिनं? काही नाही म्हटलं तिनं, ती तिचं काम करू राहिली काही. मी पाहत होते काय तर पाय तो गीत नाही सांग दिण्यानं पैसे दे नाही दिले नाही तर मी मागायला जातो. तू लय अनाची औलाद आहेस, तू अचानक नाही मागवल्या जाणार. तू बाबा लय शायनी आहे. त्याच्यावर टाइम आहे पेट्रोल पैसे घेता का? माय बाई फुकट आलं काय? वावरातला भाजीपाला आहे का तो धरला आणि दिला? त्या दिवशी तो बायकोनं एवढा मोठा पक तची नेऊन दिला स्वयंपाकाले. म्हणजे तिच्याकडे भांडार आहे काय? आई आता दिला तर दिला. आधीच्या घरी काय आई तू पालक मेथी ती मस्त वावरातलंच आहे ना. बाय बाई वावरातला आहे म्हणजे का फुकट आलं काय? या ना घर घाला रे बाबा, घर घालू मी दोघे नवरा बायको काही ठेवत ना माग. असंच गमवा. एवढं कमलं मा घरच्या माणसानं मेहनत करू आणि दोघा नवरा बायकोले जरस काही घेत नाही. उदयमान की हा बापा घर घाला घर घालू स्वतःच नेऊन द्या लोकांच्या. आई यार कुकडे नको बोलत जो बा तू. आता काय घर घालू धंदे आले आणि त्यात काय आम्ही काय केलं पालकला म्हणजे काय झाले का दिली का इस्टेट लिहून लोकांच्या नावावर? इस्टेट लिहिली का तिनं? पालकच दिला ना पालक जो सोडते 2 दिवसानं. सडे ना सडला तर ढोरं खाती. धर्म करते का अति? बापाच्या घरचा आणून कोणा दान धर्म ती मोठा दान धर्म समजते तिले. शाबा सांगून ठेवतो बापान गिपावर जायचं नाही काय सांग ठेवतो. पालक दिला तर काही काय लपून नाही दिला, तुमच्या तोंडावर नेऊन दिला. काय करू तू त्या पालकाचं? हा माणूस घरी नाही कोण वीत होता तो सडत होता ना घरात. मग तर ती नेलं त्या लोकांचा स्वयंपाक झाला. 8 दिवस झाले ते घरी किती जण जेवायले आहेत माहित आहे का तुम्हाला? मग दिला पालक नेऊन तर काय वाया चाललं? तू जाय बरं तो धंदा कर बरं असेल तुला काही तर जाय तिकडे. मग बापावर कसे येतात त्या? तू जाय म्हटलं ना जाय तिकडे कर तयारी. चल ना बाहेर. मी पण येते. हा चल चला लवकर तुम्ही आवरा. कुठे चालले? काही मला सांगणं विचारणं काहीच नाही राहिलं का? कुठंच नाही चाललो, येतो जर बाहेरून. काही कोणा सोयऱ्याच्या घरी नाही चाललो, काही सोनं नाणं खरेदी करणे चाललो, काहीच नाही चाललो. चाललो काही आमचं माय चाललो तसंच. माय बाय बाय. बरं आहे ना. काहून सुनबाईचा तोरा नाही वाळणार? ते काय तर खनकतं नाणं याच्यासाठी वागवलो रे बापा तुले 9 महिने पोटात. यासाठी 9 महिने त्रास सहन केला, रक्ताचं पाणी करून तुले वागवलं. याच दिवसासाठी रे, या दिवसासाठी पारणं फेडलं ते 9 महिन्याचं पारणं फेडलं. आई काही बोलू नको बापा. जाय तो बायकोले घेऊन जाय वीर. फुगे खाऊ घाल ना तिले, हातात जीव घाल. हो जाय बापा जाय. मायचं तर काही नाही मला खरं. मग पोरगच मला राहिलं नाही. त्या लोकांच्या पोरी जोडून काय अपेक्षा कराव? ते तो कच्चीच आहे. आई यार तू कायची तमाशा करत राहतं? अरे बुवा तिला दवाखान्यात जाय ना. जा मायच्या पुढे जा. अजून या माणसाला तर जकडक नाही राहता येत. चालले तिच्या माग माहित आहे ना की नाटके येत. अगं मम्मी तुम्ही पप्पांना काय करता ग? ते आजी पण पप्पांना बोलते, तू पण पप्पांना बोलते. अगं माझे पप्पा काय करणार आहे ग? असं करता तुम्ही ते पप्पांना? मला अजिबात नाही आवडत. आजी पण पप्पांनाच बोलते, तू पण पप्पांनाच बोलते.